आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। सुरुवातीलाच अत्यंत महत्त्वाची बातमी आहे की राज्यातील राजकारण जे आहे त्याचं दिल्लीमध्ये नेमकं काय सुरू आहे। कारण दिल्लीत एकनाथ शिंदेंचं ऑपरेशन टायगर सुरू झालंय का असा प्रश्न आता विचारला जातोय। कारण शिंदेंच्या खासदाराच्या घरी ठाकरेंचे 3 खासदार उपस्थित होते। केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या घरी सर्वपक्षीय खासदारांसाठी स्नेहभोजन ठेवण्यात आलं होतं। मात्र या स्नेहभोजनाला ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय जाधव, नागेश पाटील आष्टीकर आणि भाऊसाहेब पाकचौरे हे तिघेही उपस्थित होते अशी माहिती मिळतेय। आणि म्हणूनच आता शिंदेंकडून दिल्लीत ऑपरेशन टायगर राबवलं जातंय का या चर्चांना उधाण आलंय। तर खासदार संजय जाधव, खासदार नागेश पाटील आष्टीकर आणि खासदार भाऊसाहेब पाकचौरे हे ठाकरे सेनेचे 3 खासदार आता शिंदेंच्या गळ्याला लागलेत का असा प्रश्न उपस्थित होतोय। आणि या ऑपरेशन टायगर वरून आमदार आदित्य ठाकरेंनी स्पष्टीकरण दिलंय। जेवढ्यांना फोडायचं तेवढ्या लोकांना फोडा, डाग असलेल्यांना घ्यायचं त्यांना घ्या असंच आदित्य ठाकरे म्हणाले आहेत। ऑपरेशन टायगर वरून त्यांनी शिंदेंना थेट चॅलेंजेस दिलंय। स्वार्थीपणा, हावरटपणा संपत नाही असं म्हणत त्यांनी टोला सुद्धा लगावलाय। नेमकं ते काय म्हणाले पाहूयात। महाराष्ट्रामध्ये सरकार आता बहुमताचं निवडणूक आयोगाचं बसलेलं आहे। त्याच्यात भाजप एक घटक पक्ष आहे, मग मिंदे गट आहे आणि एक फुटलेली राष्ट्रवादी आहे। ह्या तिन्ही पक्षांनी फोडाफोडीच्या पुढे जाऊन ठीक आहे तुम्ही जेवढा आमचा पक्ष फोडायचा ना फोडा, ज्यांना घ्यायचे भ्रष्ट असतील घ्या, ज्यांच्यावर डाग असतील आम्ही बोलत नाही डाग अच्छे आहेत, भाजप बोलतं डाग अच्छे, पण घ्यायचं असेल घ्या। हे सगळं झाल्यानंतर जनतेचे प्रश्न जे आहेत आणि तुमच्या जाहीरनाम्यात जे प्रश्न होते किंवा मांडलेले विषय होते त्याच्यावर कधी काम करायला लागणार आहे। म्हणजे यांचं स्वार्थीपणा आणि हावरटपणा थांबत नाहीये। एकीकडे ठाकरेंचे 3 खासदार हे प्रतापराव जाधव यांच्या स्नेहभोजनाला त्यांनी उपस्थिती लावली, तर दुसरीकडे अजून एका खासदारानं सत्कार सोहळ्याला उपस्थिती लावली। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा शरद पवारांनी सत्कार केला महाजी शिंदे पुरस्कार देऊन, आणि या सत्कारावरून उद्धव ठाकरेंनी जाहीर नाराजी व्यक्त केली। मात्र शिंदेंच्या याच सत्कार सोहळ्यात ठाकरेंचाच खासदार उपस्थित होता। उत्तर पूर्व मुंबईचे ठाकरेंचे खासदार संजय दिना पाटील हे या सोहळ्याला उपस्थित होते। ठाकरे गटाच्या सर्व खासदारांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली होती। काही दिवसांपूर्वी शक्ती प्रदर्शन सुद्धा त्यांनी केलं होतं। मात्र त्यावेळी सुद्धा खासदार संजय दिना पाटील हे गैरहजर होते आणि हेच संजय दिना पाटील मात्र एकनाथ शिंदेंच्या सत्कार सोहळ्याला उपस्थित होते। गटाचे खासदार होते दिना पाटील, ते सुद्धा बैठकीला होते, मात्र त्यांच्यावर टीका झाली। काल जो अंत कार्यक्रम झाला शिंदे साहेबांचा सत्कार झाला, मला असं वाटतं की काही प्रकाशात आलेले आहेत, काही अजून प्रकाशात आलेले नाहीत। मला असं वाटतं की त्यांनी जो काही निर्णय घ्यायचा आहे युबीटीच्या खासदारांनी, तर त्यांनी लोकशाहीतला एक भाग म्हणून निर्णय घ्यायचा आहे। एकंदरीतच दिल्लीत शिंदेंचे हे ऑपरेशन टायगर कसं सुरू आहे पाहूयात। ठाकरेंचा 1 खासदार शिंदेंच्या सत्काराला गेला, तर 3 खासदार हे डिनरला गेले। एकनाथ शिंदेंच्या सत्कार सोहळ्याला ठाकरेंचा खासदार उपस्थित होता। खासदार संजय दिना पाटील असं त्यांचं नाव। तर संजय जाधव, नागेश पाटील आष्टीकर आणि खासदार भाऊसाहेब पाकचौरे हे तिघेही ठाकरेंचे खासदार शिंदेंच्या डिनरला गेले। मंत्री प्रतापराव जाधवांच्या घरी ठाकरेंच्या 3 खासदारांनी डिनर केलं। एकीकडे उद्धव ठाकरे हे शिंदेंच्या सत्कारावरती नाराजी व्यक्त करतायत, तर दुसरीकडे त्यांचेच खासदार जे आहेत ते डिनरला सत्कार सोहळ्याला जात आहेत आणि म्हणूनच आता राजकारण रंगण्याची चिन्ह आहेत। यानंतर वळूयात पुढच्या बातमीकडे। तर बातमी आहे दिल्ली दौऱ्यात आदित्य ठाकरे आहेत त्यांच्या संदर्भात। तर दिल्ली दौऱ्यामध्ये आदित्य ठाकरे शरद पवारांची भेट घेणार नाहीत असं त्यांनीच स्पष्ट केलंय। शिंदे सेनेच्या ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवरती आदित्य ठाकरे हे दिल्ली दौऱ्यावरती आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा सत्कार शरद पवारांनी केल्यानंतर उद्धव ठाकरे हे नाराज झाले होते। राऊतांच्या टीकेनंतर शरद पवार यांच्या गटाकडून सुद्धा जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं होतं। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती आदित्य ठाकरे शरद पवारांची भेट घेणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं। मात्र आदित्य ठाकरे दिल्लीत शरद पवारांची भेट घेणार नाहीत असंच त्यांनी काही वेळापूर्वी पत्रकार परिषदेत सांगितलंय।
नाही, आज नाही भेट होणार आहे. आम्ही मुंबईत पवार साहेबांना मागच्याच महिन्यात जाऊन भेट झाली आमची. आता काल 1-2 झाले आमचे. दिल्लीमध्ये ठाकरे गटाला ऑपरेशन टायगरचा फटका बसतोय का असा प्रश्न होतोय, तर इकडे महाराष्ट्रामध्ये रत्नागिरीत सुद्धा ठाकरे गटाला मोठा फटका बसतोय. माजी आमदार राजन साळवी आज शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. ठाण्यातील आनंद आश्रमामध्ये एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत त्यांचा दुपारी 3 वाजता पक्षप्रवेश होणार आहे आणि यावेळी राजन साळवींचे शेकडो समर्थक सुद्धा शिंदे सेनेत प्रवेश करतील. राजन साळवींनी काल शिवसेना उपनेते पदाचा राजीनामा दिला होता. भेटायला आलो. माझ्या प्रेमापोटी लोक आलेली आहेत, त्याला भेटण्यासाठी आलो. सर्वजण माझ्या पाठीशी आहे, माझ्या कुटुंबातली सर्व मंडळी इथे आलेली आहेत. किरण सामंतांशी काही बोलणं झालं तुमचं? काय ते तुमचे मला मी सर्व प्रश्नांची उत्तर देतो बोललो. तर यावरून अंबादास दानवेंनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे. शिंदे सेनेतील प्रवेशावरून अंबादास दानवे यांनी माजी आमदार राजन साळवींवरती जोरदार हल्लाबोल केलाय. निवडणुकीच्या एका पराभवामुळे पक्ष सोडणं चुकीचं आहे असं दानवे म्हणाले. ज्या पक्षाने आपल्याला मोठं उपनेता केलं, आमदार केलं, 2-2 चांगले राजन साळवी म्हणजे एक चांगली व्यक्ती आहे, परंतु शेवटी पक्ष सोडणं हे कधी चुकीचं आहे. निवडणुकीतल्या एखाद्या पराभवामुळे पक्ष सोडणं हे तर सगळ्यात महत्त्वाचं चुकीचं आहे. राजन साळवी हे रत्नागिरीचे एका विधानसभेचे आमदार होते, त्यामुळे अख्ख्या शिवसेनेवर काय परिणाम होणार आहे तेवढ्यापुरतं होईल त्या मतदारसंघात असं मला वाटतं. ठाकरे गटामध्ये सध्या अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत. त्यांची पवारांवरची नाराजी असो, खासदारांचं सोडून जात आहे का हे प्रश्न असो, किंवा राजन साळवींनी सोडून दिल्याचं सांगितलं असो, हे सगळ्या गोष्टी आहेत. यावरून ठाकरे गटात नेमकं काय सुरू आहे आणि याचे परिणाम कसे होणार आहे पाहावं लागणार आहे. तुर्तास इतरही राजकीय बातम्या आहेत, त्या सगळ्यांचा आता वेगवान आढावा घेऊयात न्यूज पॉइंट 20च्या माध्यमातून. राजन साळवी आज ठाण्यात एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत पक्षप्रवेश करणार आहेत. आज होणाऱ्या पक्षप्रवेशासाठी राजन साळवी यांचे शेकडो कार्यकर्ते कोकणातून मुंबईकडे रवाना झाले. यावेळी त्यांनी राजन साळवी यांच्या नावाचा जयघोष केला. हे सर्व कार्यकर्ते साळवी यांच्या पक्षप्रवेशाच्या वेळी हजेरी लावणार आहेत. कुडाळमध्ये माजी आमदार वैभव नाईक यांना मोठा धक्का बसलाय. कुडाळ नगर पंचायतमधील महाविकास आघाडीच्या 7 नगरसेवकांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केलाय. यात उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे 5 तर काँग्रेसचे 2 असे एकूण 7 नगरसेवकांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केलाय. प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मंत्री नितेश राणेंच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला. बहुजन समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र प्रभारी आणि माजी अध्यक्ष यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. बसपाचे प्रभारी अशोक सिद्धार्थ आणि माजी प्रदेशाध्यक्ष संदीप ताजने यांची पक्षातून हकालपट्टी केली गेली आहे. संदीप ताजने यांनी पक्षशिस्त मोडली आणि पक्षविरोधी कारवाई केली, यामुळे त्यांची पक्षातून हकालपट्टी केल्याची माहिती आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी पुन्हा निवडणूक लढवणार आणि राजकारणाच्या मैदानात येणार असल्याचं सांगितलंय. सोशल मीडियावरती त्यांचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय. हर्षवर्धन जाधव यांनी विधानसभा निवडणूक पराभूत झाल्यानंतर यापुढे विधानसभा लढवणार नसल्याचं जाहीर केलं होतं, मात्र आता त्यांनी माघार घेतली आहे. छगन भुजबळांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सकाळ सन्मान सोहळ्यामध्ये भुजबळांच्या भाजप प्रवेशाबाबत सूचक वक्तव्य केलंय. हातात बालभारतीचं पुस्तक घेत छगन कमळ बघ असं म्हणत फडणवीसांनी भुजबळांच्या पक्षप्रवेशाचे संकेत दिलेत. पालघर जिल्ह्यात वसई विरारजवळ लोकसंख्या झपाट्यानं वाढतीये आणि म्हणूनच या भागात 3रं विमानतळ सुरू करण्याची परवानगी मोदींनी दिली आहे असं फडणवीस सकाळ सन्मान सोहळ्यात म्हणाले. लाडकीमुळे कोणतीही योजना बंद होणार नसल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितलंय. शिवभोजन थाळी बंद होणार या केवळ अफवा आहेत. या सर्व योजना सुरूच राहणार आहेत असं खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सकाळ सन्मान सोहळ्यात सांगितलं. शासकीय जिल्हा रुग्णालयासाठी विविध आवश्यक पदांना मंजुरी देण्याची प्रक्रिया लांबल्यामुळे हायकोर्टानं राज्य सरकारला फटकारलाय. पदमंजुरीवरती 2 आठवड्यात ठोस उत्तर सादर करण्याचे निर्देश नागपूर खंडपीठानं सरकारला दिलेत.
पुणे महापालिकेचं अंदाजपत्रक सलग 4थ्या वर्षी मार्च महिन्यात सादर होणार आहे. जानेवारीमध्ये हे अंदाजपत्रक सादर करणं आवश्यक असताना हे अंदाजपत्रक मार्च महिन्यात सादर होणार आहे. पालिकेच्या विविध भांडवली कामं, वॉर्डस्तरीय कामं, महत्वाकांक्षी प्रकल्प, उत्पन्न या सगळ्यांचा ताळमेळ घालणारं हे अंदाजपत्रक शहराच्या विकासाची दिशा दाखवणारं असतं. नोटिशीला प्रतिसाद न देणाऱ्या 128 थकबाकीदारांवरती नवी मुंबई महापालिकेकडून मालमत्ता जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. यातील 30 थकबाकीदारांनी नोटीस मिळाल्यानंतर आपली थकबाकी आणि मालमत्ता कर जमा केल्यानं पालिकेच्या तिजोरीमध्ये तब्बल 7 कोटींची भर पडली आहे. कराड ढेबेवाडी मार्गावरती एसटी चालकाच्या प्रामाणिकपणाचं कौतुक होत आहे. बसमध्ये विसरलेली वृद्ध शेतकऱ्याची 50,000 रुपयांची पिशवी या प्रामाणिक एसटी चालकानं परत केली आहे. कराड आगाराचे एसटी चालक घाडगे आणि वाहक कांबळे यांचा एसटी कामगार संघटनेकडून सन्मान आणि सत्कारही करण्यात आला. शिवाजीनगर आणि स्वारगेट एसटी बस स्थानक विकसित करण्याचा प्रस्ताव तात्काळ सादर करावा आणि 1 मे 2025ला प्रकल्पाचं भूमिपूजन करण्याच्या दृष्टीनं आवश्यक ते सामंजस्य करार तातडीनं पूर्ण करावेत असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. कुलाबा वांद्रे सिप्स भुयारी मेट्रो 3 मार्गिका रेल्वे बीकेसी कुलाबा टप्पा मार्गिकेचं 93% काम पूर्ण झालंय. या टप्प्यातील बीकेसी आचार्य यात्रे चौक वरळी टप्पा 2 मार्च अखेरपर्यंत सेवेत दाखल करण्याचं मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनचं नियोजन आहे आणि त्यानुसार टप्पा 2च्या कामाला सुद्धा वेग देण्यात आलाय. दक्षिण पश्चिम रेल्वेच्या अलमट्टी विभागात दुहेरीकरणाचं काम करण्यात येणार आहे. रेल्वे प्रशासनानं हुबळीकडे येणाऱ्या काही गाड्या रद्द केल्या आहेत आणि यामुळे रेल्वे प्रवाशांची गैरसोय होणार आहे. यामध्ये सोलापूर होसपेठ दरम्यान धावणाऱ्या एक्सप्रेसचा समावेश आहे. म्हणूनच सोलापूरकर प्रवाशांना मोठा फटका बसणार असल्याचं कळत आहे. महाकुंभ मेळ्यासाठी हुबळी ते वाराणसी अशा विशेष रेल्वेच्या 6 फेऱ्या होणार आहेत. ही ट्रेन पुण्यासह सातारा, दौंड, मिरज, सांगली आणि अहिल्यानगर इथून धावणार आहे. त्यामुळे इथल्या प्रवाशांना प्रयागराजला जाण्यासाठी विशेष गाडी उपलब्ध झाली आहे. केंद्र सरकार व्हिसा पासपोर्ट शिवाय भारतात प्रवेश करण्याबाबत कडक कायदा आणणार आहे. जर एखादा परदेशी नागरिक वैध पासपोर्ट किंवा व्हिसा शिवाय भारतात प्रवेश करत असेल तर त्याला 5 वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि 5 लाख रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. प्रयागराज इथल्या महाकुंभ मेळाव्यात सहभागी होण्याच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्याला अखेर अटक करण्यात आली आहे. प्रतिव्यक्ती 6,000 रुपये घेऊन ठरल्याप्रमाणे सुविधा न देता पळ काढणाऱ्या सूरज मिश्रा आणि अन्य 2 आयोजकांच्या विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करत त्यांना अटक करण्यात आली आहे. पुण्यात सामान्य नागरिकांना विविध आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी गंडवलंय. आठवडाभरामध्ये तब्बल 60 लाखांची फसवणूक केली आहे. 4 विविध घटनांमध्ये चोरट्यांनी ही लूट केली असून याबाबत पोलीस अधिकचा तपास करतायत. महाराष्ट्र राज्य मंडळानं पुढील शैक्षणिक वर्ष 2025-26 पासून त्यांच्या शाळा आणि महाविद्यालयांमध्ये इयत्ता 11वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी बायोमेट्रिक उपस्थिती अनिवार्य केली आहे. हा नियम 75% उपस्थिती सुनिश्चित करण्यासाठी आणि खासगी कोचिंग संबंध तोडण्यासाठी आहे. पुण्यात जीबीएसचा प्रकोप सुरूच आहे. गेल्या 24 तासांमध्ये 6 नवे रुग्ण आढळलेत आणि त्यामुळे जीबीएस रुग्णसंख्या 203 वरती पोहोचली आहे. जीबीएसमुळे आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू झालाय. आतापर्यंत 109 जणांना डिस्चार्ज देण्यात आलाय.